ज्याच्याकडनं बैल घेतला आहे त्यांनी भरपूर सारे बैल दिलेत, म्हणजे मुंबईमध्ये चांगली बैलं पळतात आणि आपण पण त्यांच्याकडनं खरेदी केली आणि बैलांनी आपल्याला त्याचं काय आहे ते दाखवून दिलं आपल्याला. आम्ही आता सध्या हीच गाडी पळवायचा विचार केला आहे. गाडी आता आम्ही फोडणार नाही आता सध्या. बरोबर, कारण जी गाडी पळते ना गुलालामध्ये आहे ती शक्यतो कोणी फोरावं पण नाही. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता सुंदर असा बैल दिसतोय, घोटगावकरांचा लक्ष. आपण माहिती करूया कुठली गाडी झाली, काय सांगाल कुठली गाडी झाली? आमच्यासोबत गाडी होती वसरचा रायबा आणि बोनुलीचा नशीब. आणि तुमच्या लक्षासोबत कोण पळाला? लक्षासोबत शिलगावकरांचा श्री होता. श्री आणि लक्ष पहिल्यांदा पायरा घडून आला का? पहिल्यांदा गाडी पळाली, सुंदर अशी गाडी पळाली. बरोबर. आता नियोजन कधी झाला होता? नियोजन काल रात्रीच झाला होता. मग आमचे मित्र आहेत अजय शेठ भोईर, यांनी मला फोन केला का आपण बैल उद्या पळू. आणि कशी गाडी, किती अंतर झालं काय बोला? गाडी कमीत कमी 2.5-3 चकड्याचा अंतर झाला. कोणी पळवली गाडी? आपला अरुण ड्रायव्हर चिंचवलीचा अरुण. बरोबर आहे. आता जसं ज्या प्रकारे तुम्ही नियोजन केला कुठेतरी का आजचा म्हणजे यशस्वी ठरला नियोजन, काय बोलाल? आजचं नियोजन म्हणजे माझं पहिल्यापासून मित्र आहेत अजय भोईर, यांच्याकडं मी भरपूर वेळेला बैल मागितला. शेठ बोलतात बैल देतो तुम्हाला, काळजी नका करू. आणि आज बैल दिला आणि गुलाल केला आपण बैल. बरोबर. म्हणजे ज्या प्रकारे बघा आपण एक ठरवतो बघा हा बैल घालायचा आपल्याला आणि तो त्याच दिवसाला चांगला पळाला ना, तर आपल्याला वाटतं पुढं पण गाडी पळावी होती. काय वाटतं तुम्हाला? 100% ही गाडी पुढं 100% पळणारी गाडी. बरोबर, हीच गाडी पळणार आहे आपली. बरोबर. आता लक्षाची गाडी कुठल्या नावाने पळते ती माहिती द्या एकदा. लक्षाची गाडी बोलते स्वर्गीयवासी रामूशेठ पाटील घोटगाव, मच्छिंद्र शेठ इरमाली चामटोली, कुमारी दिविजा मयूर इरमाली वालुली बदलापूर यांच्या नावाने गाडी बोलते. बरोबर. म्हणजे 3-4 गावांची नावं आहेत त्याच्या मागचं कारण? हे आमचे भाईबंद आहेत आणि आमच्या आत्याचे मिस्टर रामूशेठ पाटील जुने चकडे मालक होते, त्यांच्या नावाने गाडी बोलतो आम्ही. बरोबर. आता लक्ष कसं काय दावणीला आलाय, खरेदी वगैरे कुठली होती? लक्ष ही आपण कराडमधून खरेदी केलेली आहे, सोन्यामधने यांच्याकडनं खरेदी केलेली आपण. कितीचा घेतलेला काय सांगू शकता? कराडच्या मामाने आपल्याला व्यवहार करून दिलेली. म्हणजे किंमत गुपित राहणार आहे त्याची? किंमत गुपित आहे. बरोबर. आता घेतल्यापासून किती गाड्या झाल्या? घेतल्यापासून तरी पण 25-30 गाड्या झाल्या असतील. 25-30 गाड्या म्हणजे एवढी गुलाल झाली. झाले. आणि कुठल्या साईडनं पळतं, आतून पळतं बाहेरून पळतं? दोन्ही साईड आतून पळतो बैल. दोन्ही साईड आतून पळतं. मग आता पुढचं कसं काय नियोजन असतील, कारण आता पायऱ्यांच्या मागण्या पण होतील तुम्हाला खूप साऱ्या? पैऱ्यांच्या मागण्या होतील, पण आम्ही आता सध्या हीच गाडी पळवायचा विचार केला आहे. गाडी आता आम्ही फोडणार नाही आता सध्या. बरोबर, कारण जी गाडी पळते ना गुलालामध्ये आहे ती शक्यतो कोणी फोरावं पण नाही, कारण गुलाल मिळायला पण मुश्किल जाते नंतर. मी खूप वाट बघत होतो का अजय शेठ मला बैल कधी देईल आणि माझा बैल त्याच्यात कधी पळेल. बरोबर. म्हणजे त्यांचं एक हे समजा तुम्ही म्हणजे मागतात, आभार मानतात म्हणजे. आभार म्हणजे. बरोबर. आता लक्ष किती वर्ष झाली मग तुमच्याजवळ, आता किती वय आहे त्याचं? लक्ष आता 6 महिने झाले आमच्याकडे. आता दुसरा झाला बैल, आणला तेव्हा आदत होता बैल. आदतमध्ये घेतला होता? हां. आणि आता दुसरा झालाय? दुसरा झालेला आहे. मग आदतमध्ये पण काही गुलाल झाली का त्याची? आदतमध्ये पण भरपूर गुलाल गेली. आल्या भरपूर गाड्या केल्या त्यांनी, पण चांगल्या गाड्या केल्या. चांगल्या गाड्या केल्या. म्हणजे तिथून काहीतरी अनुभव आला की हा बैल पळेल आपल्या दावणीला? 100% पळून ज्याच्याकडनं बैल घेतलाय त्यांनी भरपूर सारे बैल दिलेत, म्हणजे मुंबईमध्ये चांगली बैलं पळतात आणि आपण पण त्यांच्याकडनं खरेदी केली आणि बैलांनी आपल्याला त्याचं काय आहे ते दाखवून दिलं आपल्याला. बरोबर. हा एकच आहे का दावणीला लक्ष, का अजून आहेत बैल? अजून 4 बैल आहेत. एक शिवा म्हणून पळतो आमचा आणि वासुरू आपल्याकडे पक्षा. मग नियोजन फक्त आज लक्षातच केलंय? हा, लक्षातच नियोजन केलं होतं आज. बरोबर. आणि वासरू गरम दिसतंय खूप. हां. आता जसा दुसरा झालाय, मला वाटतं जसं आदतमध्ये स्पीड लावला तर तो स्पीड लावला का आता दुसऱ्यामध्ये? त्याच्यापेक्षा भयानक स्पीड लावतात. भयानक स्पीड लावतो ना, म्हणजे येणारा काल गाजविल तो. 100%. आणि जसं असं आता बघा या क्षेत्रामध्ये जसं बैल पळतोय त्याच्यानंतर आपले विरोधक सुद्धा होतात किंवा आपले मित्र सुद्धा वाढतात. हे काय बोला, म्हणजे तुम्ही कसं काय हँडल आमची करणार? शर्यत प्रत्येक मैत्रीपूर्ण शर्यत असते. आम्ही कधी गाजावाजा करत नाही, काहीच नाही. आमचा जल्लोष नसतो. शर्यत झाली, आपला बैलाचा इथे याचा फोटो काढायचा निघून जातो. बरोबर. आता सुट्टी वगैरे कोण करते याची? सुट्टी अक्षय कराले म्हणून मानकिवलीचे आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत आमचे, ते सुट्टी करतात आमचे. बरोबर. म्हणजे कुठेतरी म्हणजे सर्व काही गोष्टी नियोजन चांगलाच असतं तुमचं, म्हणजे त्यानंतर तुम्हाला गुलाल मिळतंय. नियोजन चांगलंच असतं सर. बरोबर. आता पुढचं काही नियोजन कुठं होणार? पुढचं नियोजन आता उसडण्याला होणार आहे आपला. उसडण्याला? तिथे 2 दिवस मैदान आहे, मग कुठल्या दिवशी पळाल तुम्ही? आम्ही पहिल्या दिवशी पळू. 17 तारखेला, म्हणजे जे 11,000च्या आत पळणार येते ना 17 तारखेला. बरोबर. तो तुम्हाला नियोजन कसं काय वाटलं, संकल्पना जी केली उसडणेवाले 2 दिवसाचा? मी प्रथम उसडणे कारण जो मैदान ठेवला त्यांचे आभार मानतो, कारण की माझ्या मनात ही गोष्ट होती का त्यांनी असा लहान जे गाडी मालक आहेत शर्तीवाले
त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी करावं आणि त्यांनी ते करून दाखवलं आहे. बरोबर आहे. खूप चांगलं संकल्पना आहे त्यांची. म्हणजे जर मला तर वाटतं पहिल्यांदा जर असं होतंय मुंबईला तर बऱ्याच मैदानांना आपण बघतो गाड्या राहतात होण्याच्या संध्याकाळी कुठेतरी त्या न राहणार का, तर असं मैदान व्हायला पण पाहिजे. आता तुम्ही झाले 11 आहे आता, तर याच्या पुढे तुम्ही बिंजोरला खेळणारच आहेत, पण आता तर तुमचा आता अनुभव आहे, कारण ते म्हणतात ना शून्यातून विश्व निर्माण करायचं. म्हणजे आता लक्षाने तुम्हाला आतापर्यंत एखादी शर्यत अशी काय सांगाल का ती म्हणजे तुम्हाला वाटला ही शर्यत ना होणारपती करून दिली, भले बाय समोरच्या गाडीचं नाव नका घेऊ. अशा भरपूर गाड्या झाल्या. एक गाडी झाली होती आमची, बरंच जण बोललं होतं का ही गाडी तुम्हाला नाही भेटणार गाडी, पण बादशाहने करून दाखवला आपल्या. तो खरा माझा गुलाल होता. बरोबर. हा तो गुलाल स्वर्गीय असे रामूशेठ पाटील यांच्यासाठी खास गुलाल होता तो आपला. आणि तो त्याने मिळाला. बरोबर मिळवला आणि तो आठवणीत पण राहिला. आठवणीत पण म्हणजे ती शरद नाही विसरू शकत आम्ही. चांगली शरद झाली ती, उसडण्याला शरद झाली ती. आणि याच्या सोबत कोण पळालेला त्या दिवशी? याच्यासोबत सरकार पळाला होता, वडवलीचा सरकार, मंगेश म्हात्रे यांचा सरकार पळाला. बरोबर आहे. चला ती तर आठवणीची राहिली. आता जसा असा पुढचा तुमचा प्रवास कसा असेल, कारण दादानी सांगितलं कुठेतरी की वर्षाची खरेदी झालेली आहे, कुठेतरी त्यांच्या दावणीतून आलेली बैलही पळतातच. हो. कसा प्रवास असेल पुढचा? आता पुढचा आता बघू. आता अजय शेठ सोबत पळणार आहे आम्ही सध्या तरी. आता श्री सोबत श्री आणि राणा यावला सोबत पळणार आहे. बरोबर बरोबर. आता थोडक्यात आपण घेऊ. आता बैल पण गरम झालाय. श्रीच्या बद्दल काय बोलाल? तिकडं सर. हा, श्रीच्या बद्दल काय बोलाल? श्रीच्या बद्दल बोला झालं तर श्री हा एकदम शहाणा बैल आहे, म्हणजे एकदम बरोबर शिस्तीचा बैल आहे श्री एकदम, आणि चांगला पळाला म्हणजे. आणि मी बघतो ना बरेचसे म्हणजे वासरं आहेत ना, ती कुठेतरी श्री बैलामध्ये पण पुढे जाण्याचा प्रयत्न पण करतात, कारण त्यांचे दादा आहेत ना, ते कोणाला नाकारणार नाहीत बैल द्यायला. नाही, चांगली माणसं आहेत एकदम शिलवली. आपल्याला एका फोनवर बैल दिला त्यांनी. बरोबर असं आहे. चला तुमच्या जोडीला शुभेच्छा देतो. पुढची वाटचाल चांगली ठेवा. श्री सोबत पला, त्याच्यानंतर अजून मोठमोठ्या पायऱ्यामध्ये पला. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. थँक्यू दादा. धन्यवाद.